गाया
अधिष्ठाता पंढरीराया अधिष्ठाता पंढरीराया मनासहित मान टिकाया मनासहित मान टिकाया मनासहित मान टिकाया मनासहित मान टिकाया येथे बोला गईची उडी येथे बोला गईची उडी येथे बोला गईची उडी येथे बोला गईची उडी माझे जीवन झाला हरी माझे जीवन झाला हरी माझे जीवन झाला हरी माझे जीवन झाला हरी जीवन झाला हरी माझे जीवन झाला हरी चैतन्या पडता चैतन्या पडता मिठी चैतन्या पडता चैतन्या पडता मिठी हरिरूपावती विजय हरिरूपावती जिससे हरिरूपावती दृष्टि जिससे हरिरूपावती दृष्टि जिससे हरिरूपावती दृष्टि जिससे हरिरूपावती दृष्टि येथे बोला गईची येथे बोला गईचे उडी बोला गईची उडी येथे बोला गईचे उडी माझे जीवन झाला हरी माझे जीवन झाला हरी माझे मी पण 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 झाला हरी तुका घडी सांगू काय तुका घडी सांगू काय एकाएकी बुद्धी हरिमय एकाएकी बुद्धी हरिमय एकाएकी वृत्ती हरिमय एकाएकी वृत्ती हरिमय एकाएकी वृत्ती हरिमय एका वृत्ती हरिमय येथे बोला गईची येथे बोला कैसे उरी येथे बोला कैसे उरी माझे जीवन झाला हरी माझे जीवन झाला हरी माझे पण झाला हरी माझे मी पण झाला हरी माझे मी पण झाला हरी माझे मी पण झाला हरी
पण झाला 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 हरी झाला माझे मी पण झाला झाला हरी माझे मी पण झाला झाला माझे मी पण झाला झाला हरी झाला हरी झाला माझे जीवन झाला रे माझे जीवन झाला रे माझे जीवन झाला हरी हे बोलते तावरी हे बोलते कैसे ओरी हरे विठ्ठल हरे विठ्ठल 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 पुंडलिक वरदा विठ्ठल श्री देव महाराज की जास्त आवाज चालत नाही म्हणून हॅलो प्रमाणात ठेवा फक्त कर्कश नका बोलू काही ध्यानी ध्याता पंढरीराया ध्यानी ध्याता पंढरीराया मना सहित पालटे गाया तेथे बोला कैची उरी माझे मी पण झाला हरी चित्त चैतन्या पडता मिठी किंवा चित्त चैतन्या पडली मिठी चित्त चैतन्या पडता मिठी दिसे हरिरूप अवघी सृष्टी तेथे बोला कैची उरी माझे मी पण झाला हरी तुका म्हणे सांगू काय तुका म्हणे सांगू काय काय की वृत्ती हरिमय तेथे बोला कैची उरी माझे मी पण झाला हरी विठ्ठल झाला 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 झाला
नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमुपा पांडुरंगा. ती पेटी एक नुसतं स्वरावर बोट राहू द्या, ते पण हळू आवाज ठेव. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. मंगल भावना मंगल हारी, जवऊ सो दशरथ आलीर बिहारी. सिया राममय सब जग जानी, करू प्रणाम जोरी जुग पानी. पवन तनय भक्तन हितकारी, हृदय विराजत अवध बिहारी. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम, कभी तुम्हें भूलूं नहीं मेरे प्रियतम श्याम. ध्यानी ध्याता पंढरीराया, मना सहित पालटे काया. तेथे बोला कैची उरी, माझे मी पण झाला हरी. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती तुकोबाराय यांचा 4 कडव्याचा भगवत ध्यानाचं महत्त्व सांगणारा असा हा अत्यंत गोड अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या संभाजीनगरीमध्ये हे छत्रपती नगर बघा. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, योगायोगानं छत्रपती नगर या नगरीमध्ये बऱ्याच वर्षापासून चालत आलेला हा उत्सव आहे. वर्ष काही मला माहीत नाही, 18. जाऊ द्या, काय मोजायचं ते तरी. नाही तर कधी कधी काय होतं, वर्ष मोजण्यातच वेळ जातो माझा. जसं ते पिंपळाला प्रदक्षिणा घालतात ना महिला, ते नामस्मरणच्या आधी किती झाल्या तेच बघत पाहिजे. हो द्या किती, बरेच वर्षापासून नामसप्ताह चालू आहे आणि त्या सप्ताहाच्या अंतर्गत ही द्वितीय दिनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे. जास्त करून कीर्तनकार मंडळी तुकाराम महाराजांच्या अभंगावर जास्त बोलण्याचा प्रयत्न करतात. ती भाषा थोडी सोपी पण वाटते. ज्ञानोबारायांचे अभंग हे थोडेसे म्हणायलाही अवघड आहेत. काही काही शब्द वगैरे थोडे जास्त आहेत, म्हणायला अवघड आहे. म्हणून थोडेफार अभंग ज्ञानोबारायांचे घेतात, नामदेव महाराजांचे घेतात, असे अनेक संतांचे अभंग आहे. रात्री संत जनाबाईंचा अभंग झाला म्हणतात, असे अभंग घेतात. पण जास्त प्रमाणामध्ये तुकोबारायांच्या अभंगाचं काय आहे, या कीर्तनामध्ये घेतली जातात. विठ्ठल विठ्ठल. महाराजांच्या वाणीतलं जे सामर्थ्य आहे ते फार आगळं वेगळं आहे. प्रत्येक मनुष्याला योग्य मार्गाला लावण्यासाठी महाराजांची ही वाणी आहे. जसा जसा ज्याचा ज्याचा अधिकार असेल त्याप्रमाणे अधिकार तैसा करू उपदेश. सगळेच काही सारख्या अधिकाराचे लोक नसतात.
काही उच्च प्रतीचे असतात, काही मध्यम असतात, काही कनिष्ठ असतात. प्रकाराचे 3 अन तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे असतात. काही जे काही आपण त्याला अज्ञानी म्हणू असेही काही वर्ग असतो. आणि कीर्तनामध्ये हे सर्व प्रकारचे लोक असतात. काही असावी एखादा मनुष्य असतो ज्याने कधीच कीर्तन नाही ऐकलं, असाही येऊ शकतो. त्याला सुद्धा वाटतं चला काय करू राहिले पाहू आपण, हे लोक नेमकं काय ऐकतात हे तरी आपण बघू. हे कधी कधी असं आम्हालाही अनुभवाला येतं. एखादा मनुष्य कीर्तन झाल्यावर म्हणतो महाराज माझी ही पहिलीच वेळ. म्हटलं शाबास. असेही काही माणसं असतात की पहिलीच वेळ. म्हणून सामान्य माणसालाही ते गोष्ट कळावी, मध्यम अधिकाऱ्यालाही कळावी. उच्च अधिकाऱ्याच्या बाबतीमध्येच बोलायचंच काम नाही. काना वचनाची भेटी. उच्च अधिकाराचं कसं आहे, नुसतं सांगायचीच गोष्ट आहे. मध्यम अधिकारीसाठी ज्ञानोबा त्या ठिकाणी काही काही शब्दाचा वापर तुकोबारांनी केलेला आहे. पण सामान्य अधिकारी माणसासाठी तर महाराजांनी हातसुद्धा जोडलेले आहेत. हो, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. सामान्य माणसासाठी महाराज हात पण जोडतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी ना. पाया पडतात. आणि एखाद्याला पाया पडूनही काम नाही झालं तर मग थोडीशी प्रखर वाणी महाराजांची आहे. कसं एखादं लेकरू जर शाळेत गेलं नाही तर आई अगोदर समजावून सांगते, तरी ते शाळेत गेलं की पुन्हा पळून येतं. काही काही मुलाला शाळा आवडतच नाही. मी एका मुलाला विचारलं होतं, बोले स्कूल में कब जाता है? बोले मैं नहीं जाता, ये घर में के उल्लू के पट्टी मुझे भेजते. असं म्हणला. काहीला आवडतच नाही, मग त्याला काहीतरी सांगावं लागतं. जा रे जा. परत येतो तो मुलगा पुन्हा येतो. मग ती आई म्हणते बाळ्या तुझ्या पाया पडते, तुझ्या पाया पडते जा. नाहीतर मग काहीतरी शिक्षा करावी लागते. तसं तुकोबारायांनी काही काही अभंगामध्ये शिव्या पण दिलेल्या आहेत. शिव्या दिल्याच्या म्हणजे तसं काम पडलं म्हणून शिव्या द्याव्या लागल्या. वास्तविक त्या शिव्याचा सुद्धा खूप चांगला अर्थ आहे. एखादी शिवी तोंडातून निघाली म्हणजे त्याचा एकदमच गैरअर्थ काढायचा नसतो. ज्याप्रमाणे एखादी आई लेकराला म्हणत असते काट्या सावलीत मर. खूप उन्हात जर लेकरू खेळत असलं तर म्हणते काय म्हणते, काट्या सावलीत मर. मग मला सांगा, मर या शब्दाचा अर्थ जग होतो का मर होतो? मर या शब्दाचा काय अर्थ होतो? जग अर्थ होतो. म्हणून तसं साधू संतांच्या ज्या शिव्या आहेत त्याचा अर्थ वेगळा आहे. त्याच्या मागे फार मोठी तळमळ आहे की प्रत्येकाला हे शरीर मिळालेलं आहे आणि या शरीरानं भगवंताची प्राप्ती करून घेता आली पाहिजे, घेता येते. आणि यांचं हे प्राप्त झालेलं आयुष्य चाललेलं आहे, याचं मातेरं होऊ लागलेलं आहे. म्हणून महाराजांचे हे वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला आम्हाला समजावणं आहे. आजचा जो आपण सेवेकरता घेतलेला अभंग आहे त्या अभंगामध्ये ध्यानाचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि ध्यानाची फलश्रुती सांगितलेली आहे की भगवत ध्यान केल्यानं काय होतं हे पण महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्या या भागवत धर्मामध्ये आपण भगवंताचं ध्यान का करायला पाहिजे, करणं किती गरजेचं आहे, महाराजांनी ती महती या अभंगामध्ये सांगितलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि तसं वाङ्मयामध्ये काही काही अभंग पण आपल्याला दिसतात. राहो आता हेची ध्यान, राहो आता हेची ध्यान, डोळा मन लंपट, डोळा मन लंपट, कोंडू कोंडू धरीना जीव, कोंडू कोंडू धरीना जीव.
आम्ही गावी होतो ना त्यावेळेला आम्हाला संगीत शिकवणारे शिक्षक होते. त्यांनी आम्हाला या रागाचं नाव बागेश्री सांगितलं होतं. आता माझ्या लक्षात नाही तेवढं, पण त्यांनी सांगितलं होतं. राहो आता हेची ध्यान डोळा म्हणाला पट कोंडू कोंडू धरीनाजी. बरोबर आहे का तेच आहे ना? ते गावाकडे सांगायचे ते शिक्षक. आता खूप दिवस झाले. आता तसा गाण्याचा माझा काही तसा हे राहिला नाही. हो, पण बरं आहे आपलं कीर्तनापुरतं थोडंफार. कीर्तनाला काही फारसं गायन कीर्तन करायला असायलाच पाहिजे असं काही नाही. आणि मी तर म्हणतो गायनाचार्य कीर्तनकार नसायला पाहिजे, कारण ते गाण्यात लय वेळ घेतात. हो, गाण्यात वेळ घेतात, कारण त्यांना माहिती असते राग रागिण्याची. हो, मग ऐकणाऱ्याला राग येईपर्यंत गातात ते. हो, विठाला विठाला जेमतेम त्याचं ज्ञान असलं पाहिजे. कारण कसं राहतं, ते ज्ञान जास्त झालं तर आपण म्हणतो ना वाघिणीचं दूध आहे ते गुरगुर केल्याशिवाय राहत नाही, असं असतं ते. आणि कीर्तनाचा विषय हा गायन जास्त नाही आहे. कीर्तनाचा विषय हा प्रबोधन आहे. कीर्तनाचा विषय संतांचं काय ज्ञानामृत आहे, त्यांचं काय त्यांनी बोध केलेलं आहे प्राणीमात्रांना, ते प्रत्येकाला कळण्यासाठी हे कीर्तन असतं. मधील मधील थोडंफार गाण्याचं ते असतं. जसं पंचपक्वानाचं जेवण आहे, पण कधी मध्ये तुम्ही ठेच्याला बोट लावू शकता, चटणीला बोट लावू शकता, असं काही नाही की तुम्ही खाऊच नका म्हणून. पण तुम्ही म्हणताल मी सगळा ठेसाच खाईल, तर मग चालत नाही. हो, ते जेवढ्यापुरतं तेवढं असतं. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगामध्ये ध्यानाच्या बाबतीमध्ये सांगितलेले, जसं आपण राहू आता हेची ध्यान, असे वाङ्मयामध्ये ध्यान शब्द दाखवणारे बरेचसे अभंग आहेत. ओ चित्ती तुझे ध्यान डोळा रूपा, आवा चित्ती तुझे नाम डोळा रूपा रे हरे, डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम आ चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे. आपण ते काकडा भजनामध्ये हा अभंग म्हणत असतो. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. किती गोष्टी सांगितल्या महाराज. चित्तामध्ये तुमचे पायाचं ध्यान, चित्ती तुझे पाय, डोळ्याला तुमच्या रूपाचं ध्यान, मुखामध्ये नाम आणि अखंड गुणानुवाद, हेच एक तुम्हा मागतो मी दातारा. पण ध्यानाला फार मोठं महत्त्व आहे. तुम्ही असं संत वाङ्मय थोडंसं बघा, म्हणजे त्याच्यामध्ये लक्षात येईल महाराज की किती किती ठिकाणी ध्यानाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. आपण एक अभंग नेहमी ऐकतो महाराज, विटेवरी उभा नीट कटेवरी कर, तुका म्हणे आम्हा हेची ध्यान निरंतर. येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया, तुझ विनशीन वाटे क्षीण झाली काया. येई गा तुमाय बाप विटेवरी उभा नीट कटेवरी कर, तुका म्हणे आम्हा हेचे ध्यान निरंतर. येई गा तुमाय बाप. हे पांडुरंगाचं ध्यान आहे, जो भगवान समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगन्नित पाणिम मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सधय धवलहासम विठ्ठलम चिंतया.
जे भगवंताचं हे विटेवरचं ध्यान आहे, ते ध्यान नावाची ही जी गोष्ट आहे ना, ती चित्ताला स्थिर करणारी. त्या भगवंताच्या रूपाचं ध्यान करावं. नखशिखांत ग्रंथामध्ये अनेक त्याचं वर्णन केलेलं ध्यान करण्याची पद्धती कशी असली पाहिजे, आसनस्थ झाल्यानंतर मनुष्याची वृत्ती कशी स्थिर झाली पाहिजे, आणि ती साधना जर आपण करत गेलो तर मग ध्यानात खऱ्या अर्थानं खूप आनंद आहे. मग गीतेमध्ये सुद्धा ध्यानाचं वर्णन आहे ना. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस् त्यागात् शान्तिरनन्तरम्. हा 12व्या अध्यायातला श्लोक आहे की श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते. आपल्या मनानंच एखादा अभ्यास करण्यापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. काही माणसं कोणाचं काही ते म्हणतात आम्हाला काही गुरु बिरूची गरज नाही, आपल्या मनानंच काहीतरी अभ्यास करत असतात. त्याच्यापेक्षा हे ज्ञान आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी दृढ अप्रोक्ष ज्ञान नाही, हे शब्द ज्ञान आहे. म्हणजे शब्द ज्ञान, कमीत कमी एवढं तरी ज्ञान त्या मनानं अभ्यास करण्यापेक्षा हे ज्ञान तरी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण हे ऐकून ऐकून कधीतरी माणसाची वृत्ती त्या ध्येयाकडे जाईल. हो, म्हणून अभ्यासात ज्ञान श्रेष्ठ ज्ञानात ध्यान विशिष्यते. ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा कर्मफल त्याग श्रेष्ठ आहे. कर्मफल त्याग केल्यानंतर मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो. कर्माची अहंकृती घेतली का तो जखडून जातो. कर्मबंध फार खतरनाक आहे. कुठल्याही कर्माची अहंकृती घेतली की ती त्याला भोगायला पुन्हा त्याच्यासाठी ते कर्म भोगावंच लागतं. आणि त्या कर्माच्या फलाचा त्याग केला ते कर्म ते निष्क्रिय होऊन जातं, ते आपल्याला भोगण्याचं काही कारण पडत नाही. बघा तुम्ही त्या याच्यामध्ये ज्या वेळेला भगवंतानं सांगितलं धर्मराजाला, धर्मराजाला सांगतात की तो अश्वत्थामा मेला. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. बघा, अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि ते द्रोणाचार्यांच्या मुलाचं नाव होतं अश्वत्थामा. आणि द्रोणाचार्यांचं युद्ध थांबावं एवढ्यासाठी तो कार्यक्रम होता. खेळतो येण्याची खेळावा, भगवंतानेच हे अशा गोष्टी कराव्या. म्हणले त्यांच्या कानावर जर हा शब्द गेला की अश्वत्थामा मेला की ते युद्ध करणार नाही, ते शस्त्र खाली ठेवून देते. पण मुळात अश्वत्थामा मेलाच नव्हता. अश्वत्थामा नावाचा काय हत्ती मेला. आणि मग ते धर्मराजाला विचारायला आले, का बरं? शत्रुपक्षात होते ना धर्मराजा, द्रोणाचार्यांच्या शत्रुपक्षातले धर्मराजा, तरी परंतु त्या धर्मराजावर त्यांचा विश्वास होता की हे खोटं बोलत नाही. शत्रूच्या बाबतीमध्ये सुद्धा एवढा विश्वास पाहिजे, त्याला म्हणायचं खरं माणूस. शत्रूला पण वाटलं पाहिजे की ह्या माणसाचं काय बघायचं. अशा काही काही गोष्टी असतात. बघा, मी मागे एकदा छत्रपती शिवरायांच्या कथेमध्ये ऐकलं होतं. त्यांनी ते शाहिस्ते खानचे बोट तोडले होते ना, त्याला ती सगळेजण घाबरले होते. मोठा आरडाओरडा झाला होता. तर शाहिस्ते खानाची जी तरुण मुलगी होती ती घाबरून पळाली, तिकडं मावळ्याच्या ह्याच्यामध्ये येऊन गेली, मावळ्याच्या इकडे येऊन गेली. आणि मग त्याच्यानंतर थोडं शांत झाली. बच्ची का आहे, बच्ची का आहे, असं तसं करा. मग कोणीतरी सांगितलं गुप्तहेरानं की तिकडं ते मावळ्याकडं छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये घाबरून पळून गेली म्हणे. तर त्या शाहिस्ते खानाने ज्याचे बोटं तोडले त्याचं वाक्य तुम्हाला सांगतो. त्याने सांगितलं जर ती तिकडे गेली असेल तर तिच्या केसाला पण धक्का लागणार आहे. हो, विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांना माहिती होतं की यांचं वर्तन कसं आहे. हे ऋषितुल्य जीवन जगणारे राजे आहेत, हे असलं कुठल्याही प्रकारचं कुकर्म करणारे राजे नाहीत. त्याप्रमाणे शत्रुपक्षात असलेले धर्मराजा पण हे खोटं बोलत नाही, त्यांना माहिती होतं. पण तोपर्यंत इकडं भगवंताचं कारस्थान महाराज त्या सांगितलं धर्मराजाला की तुम्ही म्हणा अश्वत्थामा मेला. म्हणले खरंच मेला का? म्हणले नाही, हत्ती मेला. मग मी सांगाल म्हणले अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला. म्हणले असं जर तुम्ही लईच खऱ्याला धरून चालले ना तर मरावं लागेल म्हणे तुम्हाला. कोण? म्हणले भगवान म्हणतात स्वतः. मरा म्हणले. मग खपा तुम्ही सगळे पांडव मारा, मला तरी काय घेणे, मी तुमच्या करता मरमर करू राहिलो तुम्ही असं करता. म्हणले ते धर्मराजा म्हणले मरा तर मरा, त्याला काय, कधीतरी एकदा मरायचंच आहे.
मग खोटं बोलून कशाला मारायचं? भगवंताच्या लक्षात आलं की हे नाही ऐकणार, कारण यांचं सत्य हे व्रत आहे. हो, सत्य हे व्रत आहे. तर अशा प्रकारे भगवंतानी सांगितलं की तुम्ही काही हरकत नाही, काही हरकत नाही, तुम्ही सांगा. हो, पण आता मी म्हणतो तसं तुम्ही बोलताल का? म्हणजे कसं की वा अश्वत्थामा मेला नरो वा कुंजर वा, म्हणजे तो नर होता का हत्ती होता एवढं फक्त कानाला लावून बोलायला काय हरकत आहे? नरो वा कुंजर वा. हो म्हणले. आता हे कबूल कशाला करायला पाहिजे होतं? कबूल केलं तर काही हरकत नाही. म्हणजे भगवंतानी भीमदादाला मोठ्या नगरावर उभं केलं. म्हणले त्याच्या नुसतं तोंडातून शब्द निघायचा उशीर धर्मराजाच्या की अश्वत्थामा मेला की लगेच नगरावर दणका द्यायचा. ते नरोवान कुजोरा त्यांना ऐकूनच देऊ द्यायचं. सगळं जिथले तिथं लावून ठेवलं होतं, जसं तुम्ही इथं सगळं लावून ठेवता सप्त्यात जिथले तिथं. कोणाला कुठं बसायचं, कोणाला कुठं बसायचं आधीच लावून ठेवला. हो, त्याप्रमाणे सगळं काय त्याला काय म्हणतात तो इंग्लिशमध्ये फिल्डिंग म्हणतो. फिल्डिंग बरोबर आहे ना? हां, असं लावून ठेवली होती. मग जसं महाराज ते आले आणि त्यांनी विचारलं धर्मराजाला की अश्वत्थामा मेला का? त्यांनी धर्मराजाला अश्वत्थामा मेला असं बोट करूच तर धडाल. अरे बापरे, दिलं ठेवून त्याने. हे बघा, कर्माच्या बाबतीमध्ये मी सांगतो तुम्हाला, ही जी गोष्ट आहे ही फार सूक्ष्म अशा प्रकारची गोष्ट आहे. भगवंतानं बोलायला लावलं तरी त्याचं कर्माचं फल भोगावं लागलं. म्हणून कर्मफल त्याग हा फार श्रेष्ठ आहे. कर्मफलाचा त्याग केला म्हणजे त्याला मोक्षच प्राप्त झाला. म्हणून कर्मफल त्याग. त्याच्या अगोदर ध्यानाचं वर्णन केलेलं आहे. हे ध्यान हे अनेक ठिकाणी या ध्यानाचं संत वाङ्मयामध्ये वर्णन केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल हो, काही थोडा बहुत लाग करा भक्ती भाव धरा बळकट तन मन ध्यान द्या लावोनी नीट जरी करणे असेल थोडसे वाटगा. राम राम स्मरा राम राम स्मरा राम राम स्मरा राम राम स्मरा. काही करा भक्ती भाव धरा बळ भक्ती भाव धरा ध्यान द्या लावून मन ध्यान लावून चोरी करणे असेल गोडे पुष्कळ असे वाङ्मयामध्ये प्रमाण आहेत. काही थोडा बहुत लागपाठ करा भक्तिभाव धरा बळकट तन मन ध्यान द्या लावून नीट जरी करणे असेल गोड शेवट का. कारण आजचा आपला जो विषय तो ध्यानाचा विषय. ध्यान हा शब्द व्यवहारामध्ये सुद्धा आहे. कारण ज्याचं ध्यान आहे त्याचं काम चांगलं राहतं. कधी कधी एखाद्याचं दुकान बसलं तर लोक काय म्हणतात, त्याचं धंद्यात काय नाही, ध्यान नाही. एखादा विद्यार्थी नापास झाला तर त्याचा अभ्यासात ध्यान नाही. अभ्यासाकडे ध्यान दिलं तर त्याला बरोबर मार्क मिळतात. कारण व्यवहारामध्ये ध्यान शब्द आपण बऱ्याच वेळेला वापरतो. नाही तर काही काही वेळेला आपण सांगत राहतो, मग ते सांगणार म्हणतात तो ध्यान कुठे. आपण म्हणतो की नाही. आता आम्ही गीता शिकवत असतो दर रविवारी.
मग काही काहीचं ध्यान आहे ते बरोबर उच्चार करतात, काही कुलकडं म्हणतात. आपण म्हणतो अरे तुझं ध्यान आहे का नाही आमच्याकडं, आम्ही तुला काय सांगू लागलो. आम्ही एवढं जीव तोडून म्हणतोय हातवई ताना तताईन, तो म्हणतोय हात आहे तात आहे काही पण बोलतोय. मला एका जणांनी सांगितलं, म्हणले हातपाय ताणले तरी येईना असं म्हणलं. कोणत्याही गोष्टीकडे आपलं ध्यान असलं पाहिजे. आपण शेती करा, ज्याचं शेतीत ध्यान आहे त्याला पीक चांगलं मिळतं. ध्यान हे सगळ्या व्यवहारामध्ये सुद्धा आहे. ज्याचं ध्यान आहे हो त्याला अनेक गोष्टी. आता मी तुमच्या इथलं पत्रिका वाचली या सप्ताहात, ज्ञानेश्वरी कंठस्थ असलेले 2 जणांचं कीर्तन आहे तिथे. महाराजांचं ते ज्ञानेश्वरी कंठस्थ, ते काय बिना ध्यानाचं होतं का सांगा बरं तुम्ही. मग ज्ञानेश्वरी कंठस्थ करणं म्हणजे तुम्हाला विनोद वाटलं का? आता हा आमचा नातू आहे, याचे 2500 श्लोक पाठ आहे, बिना ध्यानाचं झालं का? गीता ग्रंथाचा तुम्ही कोणताही शब्द विचारा, एकनाथी भागवतातले 1367 श्लोक आहे, कुठल्याही श्लोकाचा एक शब्द विचारा की तो लगेच दणकन म्हणून देतो. हो, कुठलाही श्लोक विचारा तुम्ही त्याला. कोणी म्हणा आमच्याच कुठं पाठ आहे, काही लोक असे म्हणतात, असे काय म्हणू, असं दन 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 तो म्हणत असतो. कुठलाही श्लोक जरी आपण विचारला, खंवायुमग्निम सलिलांबाहींच्या ज्योतिषी सत्वाने दिशोद्रुमादिन सरित समुद्रांशहरे शरीरम यत्किंच भूतं प्रणमेदमन्या. तुम्ही नुसतं एखादा शब्द सांगितला तो म्हणून देतो. त्याचं कारण काय, ते रोज त्याच्यात ध्यान आहे. आपलं ध्यान हा शब्द महत्त्वाचा आहे की नित्यानं त्याच्याकडं ध्यान आहे. येता जाता आम्ही त्याला असं सांगत असतो, म्हणजे डवचित राहतो. किती खेळात असलं तरी त्याला म्हणत असतो तुझं रोजचं वाचन झालं का, रोजचं वाचन झालं का. मग ते रोज डवचल्यामुळं काय होतं माणसाचं. आणि असं एक हे सुद्धा आहे बरं का, एक वासुदेवामध्ये प्रमाण आहे. भांबावशी धने हे शरीर कर्दळी स्तंभ, भस्मविष्ठा कृमी उभे आहे तो शुशोभ. भाविता कीटकी झाली भृंगिती अक्रमिले नभ, भाविता कीटकी झाली भृंगिती अक्रमिले. भावे भक्ती सुलभ ओळगा ओळगा पद्मनाभ, ओळगा ओळगा पद्मनाभ. ओम नमो भगवते वासुदेवाया, द्वादशाक्षरी मंत्र न जपसी काया. ओम नमो भगवते वासुदेवाया, द्वादशाक्षरी मंत्र न जपसी काया. ओम वासुदेवाया. हा वासुदेव आहे आणि खूप मोठा आहे. बहुतेक लोक याच्या नादी लागत, कारण हा 12 कडव्याचा आहे आणि मोठे मोठे कडवे आहेत ज्ञानोबारांचे. त्याची सुरुवात आहे आणि त्याची गंमत अशी, पाठ करायला तसं सोपं आहे पण कोणी ध्यान दिलं तर, आपलं ध्यानच मुख्य विषय. पाठ करायला तसा अवघड नाही तो, कारण हे जे ओम नमो भगवते वासुदेवाया, प्रत्येक शब्दापासून एक एक कडवं सुरू झालेलं आहे. जसं आता ओम शब्द आहे, ओढियाना बंद घालून देवडा लागशील पावो, त्या कडव्याचा पहिला शब्द आणि शेवटचा शब्द ओ येणार. आता बघा तुम्ही गमत. आता ओ शब्द आहे, पहिलं कडवं, ओढियाना बंद घालून देवडा लागशील पावो, ओतप्रोत सांडोनी मना धरिशी अहम भावो. ओंकार बिंदूचा तू न पवशी ठावो, ओळगे ओळगे कृष्ण द्वारावती रावो. ओम नमो भगवते वासुदेवाया. आता ओ न शब्द आला, नागिनी उत्साहे
नवहि द्वारे निरोधून नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण न साध्या मार्ग ऐसे बोलती मुनिजन नर हरिचिंतने आहर्निशी मुक्ती स्थान. असं पाठ करायला सोपं आहे, पण द्या ध्यान. ध्यान दिलं तर होऊन जातं. त्याच्यातलं हे कडवं आहे जे मी आता म्हणलो ना, भांबावशी झणे हे शरीर कर्दळी स्तंभ, भस्मविष्ठा कृमी आहेत उभे आहे तो सुशोभ, भाविता कीटकी झाली भृंगीत या क्रमिले नभ, भावे भक्ती सुलभ ओळगा ओळगा पद्मनाभ. काय होतो याचा अर्थ? म्हणजे भांबाविषयी झणे हे शरीर कर्दळी स्तंभ. हे जे आपल्याला शरीर मिळालं हे कर्दळी म्हणजे केळीचं त्या जसं पोकळ राहतं ना का, तसं गावा तसं आहे. म्हणजे याचा काही भरोसा नाही. देहीनाम क्षणभंगुर, कधी बी याचा काडीमोड होऊ शकतो, कधी बी. याचा काही भरोसाच नाही. चालता चालता, चहा घेता घेता, जेवता जेवता, झोपेत कधी पण जाऊ शकतो. भांबावशी, याला भांबून जाऊ नका. भांबावशी झणे शरीर कर्दळी स्तंभ, भस्मविष्ठा कृमी उभे आहे तो शिशू. हे उभं आहे तोपर्यंत बरं दिसतं, पण जर का याच्यातला श्वास बंद झाला मग एक तर त्याचं भस्म होतं, म्हणजे जळलं म्हणजे त्याची राख होते. कुत्र्याने जर याला खाल्लं, कुठं बी एखाद्याला मेला मस्त, त्याचं काय नियम आहे? कुठं रानावनात कुठं बी मेला, त्याच्या शरीराला कुत्रे खाऊन घेतात. मग कुत्र्याने खाल्लं तर त्याची विष्ठा होते, भस्मविष्ठा. आणि समजा एखाद्या वेळेला चिखला पाण्यात कुठेही गुंतून मेला मनुष्य, आता तिकडे बद्रीनारायणकडे एवढा मोठा प्रलय झाला, किती का लोक चिखलातच मरून गेले. मग तिथं बारीक बारीक किडे त्याला खाऊन घेतात. भस्मविष्ठा कृमी उभे आहे तो सुशोभ, उभा आहे तोपर्यंत बरं आहे. तर याचा काही भरोसा नाही महाराज. एवढं सगळं असून सुद्धा लोक किती बिनधास्त वागत आहे त्याचंच कमाल होतं. तरी कोणी माळी घालीत नाही, तरी कोणी हरिपाठ म्हणत नाही. कमालाचीच गोष्ट आहे बा, मनुष्य जन्माची हे का आश्चर्यच नव्हे का? मी एका जणाला म्हणलो माळ घाल ना आता, तो म्हणला अजून 2-4 दात आहे ते सगळे पडूस तर राहून द्या. काय माणूस मानव का काय मानव याला? अरे भस्मविष्ठा कृमी उभे आहे तो शुशुभ, भाविता कीटकी भृंगी झाली तर या क्रमीले नभ. ही किटकीचं उदाहरण दिलेलं आहे. एक कुंभारी नावाची आळी असते बघा, ते असं खेड्यापाड्यात दिसतं आपल्याला, कुंभारीण म्हणते त्याला. आणि ती कुंभारीण काय करते, एक नवीन अशा प्रकारची आळी आणते. तिच्या जातीची नसते, तिच्या पोटची नसते, म्हणजे तिच्या घराण्यातली सुद्धा नाही. एक नवीन आळी आणते, ती तिच्या घरात आणून ठेवते त्या खोपटीमध्ये, आणि फक्त ती येता जाता तिला असं डंक मारते, असं डंक मारते. तर त्या आळीला इतकं ध्यान लागून जातं त्या गोष्टीचं, ध्यानाचा विषय इतकं ध्यान लागून जातं की ती येईल मला मारील, ती येईल मला डंख मारील. असं ध्यान करता करता भाविता कीटकी झाली भृंगीत या क्रमिलेने. ती ध्यानानं तीच भृंगी होऊन जाते. जेवी नुरेची वेगळी, तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी, असं ते पाठ आहे. आणि ते कोणत्या अभंगातलं कडवं हेही तुम्हाला सांगतो. गोविंद गोविंद मना लागले छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. त्याच्यात आहे तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी. ती जसं त्या ध्यानानं तद्रूप होऊन जाते. आणि तीच गोष्ट महाराजांनी अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये सांगितलेली आहे.
ध्यानी ध्याता पंढरीराया मना सहित पालटे काया. आपण अभंग जो घेतलेला आहे सेवेला त्याच्यातलं हे पहिलं कडं आहे. म्हणून मनुष्यानं भगवंताचं ध्यान करावं. हे शाब्दिक ज्ञान आहे. नुसतं आपण कीर्तन केलं, श्रवण केलं म्हणजे शब्दानं शब्दविषयक आवरण जातं, ब्रह्मविषयक आवरण जात नाही. शब्दानं शब्द कळत राहतात माणसाला. हो, अशा प्रकारे हे स्थिती ज्याला म्हणतात, ज्याला अवस्था म्हणतात, ती अवस्था प्राप्त होण्याकरता ध्यान करावं लागतं. नाहीतर कीर्तन ऐकलं केलं ठीक आहे, बरं आहे, नसल्यापेक्षा बरं आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग काय म्हणतात त्याला, बरं आहे आपलं. ऐकायचं सोडून द्यायचं. बरीचशी लोक किती हजारो महाराजांचं ऐकून पण काहीच बदलेलं नाही, काहीच बदललं नाही. हो, पोत गया दिख्खन तो बेकी बे लख्खन अशी एक म्हण आहे बघा. कुठेही गेले ते तसेच, त्यांच्या कुठल्या वृत्तीमध्ये बदल दिसत नाही, काही नाही. आणि आम्ही अमक्या महाराजाचं ऐकलं, आम्ही तमक्या महाराजाचं ऐकलं. तुम्हाला माहीत नाही महाराज, मी लहानपणी भगवान बाबाचा घोडा धरून फिरत होतो. तुझ्या तोंडातल्या अजून शिव्या गेल्या नाही. काय करत होता तिथं? नुसतं भगवान बाबाच्या घोड्यात पळीत होता काय करत होता? तुला जर संतांच्या संगतीचं तुझ्यामध्ये काही आलंच नाही तर काय त्याचा उपयोग आहे? उपयोग काय? एवढे दरवर्षी आपण सप्ताह करतो, जर काही फायदाच झाला नाही, जसं आपण व्यापार केलं, काही त्याच्यात आपला नफाच झाला नाही, तर त्या व्यापाराला करता काय सांगाल? लाख रुपये भांडवल गुंतवलं म्हणले 12,000 झाले. मुदलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदीम. इथं तुम्ही ऐकले, तुमच्या अंतःकरणातले कुठलेच दोष गेलेच नाहीत. एकमेकाच्या निंदा कुटाळ्या चालूच आहेत, तोंडामध्ये अभद्र शब्द चालूच आहे. नाही खायचं ते खाणारच, नाही प्यायचं ते पिणारच, नाही खायचं नाही बोलायचं ते बोल, अशा प्रकारचं चालूच असतं यांचं. म्हणजे बदल जर घडला नाही तर मग तसं काही त्याचा फारसा फायदा होणार नाही. फक्त एवढंच आहे की हे वाया जात नाही, काही काही थोडाफार फायदा एवढा तेवढा होईल, वाया जात नाही. तसं इथं येऊन झोपलेल्याचं सुद्धा वाया जात नाही. ते बिचारा आला इथं येऊन झोपला. बऱ्याच लोकांना कीर्तनात झोप चांगली लागते. हो, काही कारणाने जर मध्ये कीर्तन बंद पडलं, काही मृदंग कमी जास्त झाला, विना कमी झालं, 2 मिनटं जर थांबलं तर मग डोळा उघडतो, काय झालं बघ. पुन्हा विठ्ठल विठ्ठल सुरू झालं की पुन्हा हो स्थितप्रज्ञ शका भाषा लगेच पुन्हा स्थिर होऊन झालं. असे बरेचसे लोक आहेत. पुन्हा तेच लोक कीर्तन झाले म्हणतो, काय भारी कीर्तन झालं वा. अशा प्रकारचे लोक असतात. पण विशेष आपला जो विषय तो भगवत ध्यान, भगवान पांडुरंगाचं ध्यान, जे की संत तुकोबाराय करतात, ज्ञानोबाराय करतात. ज्ञानोबा एवढे ज्ञानांचे शिरोमणी, पण त्यांचं विठ्ठलावर किती प्रेम आहे. हो, स्वरावर ठेवा. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. प्रत्येक संतांचं बघा, त्यांची साधना किती श्रेष्ठ आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं भगवंताचं ध्यान असं आहे महाराज की त्यांच्या रोमरोमामध्ये विठ्ठलाचं दर्शन त्या अनगडशा फकीराला झालं होतं. रंगलाया रंगी तुका विठ्ठल सर्व अंगी, असं त्यांची अवस्था होती. म्हणून ते अनुभवजन्य ज्ञान आहे. तुकोबाराय सांगतात म्हणजे स्वानुभवानं ती गोष्ट सांगतायत की तुम्ही ध्यान करा. काय होईल? ध्यानी ध्याता पंढरीराया. तुमच्या ध्यानामध्ये जर तुम्ही पंढरीरायाचं ध्यान केलं तर त्याचं फलश्रुती अशी आहे, मनासहित पालटे काया. तुमचं हे जे मन आहे याच्यात तर बदल होईलच होईल, पण शरीरावर सुद्धा त्याचे भाव येतात.
शरीरावर सुद्धा गवळणीमध्ये असे सखिया वेशिया तुम्ही प्राणवल्लभा निवेदिला भावार्थ भूतया लोभा उमटली अंगी सावळी व प्रभा साच हे अवस्था कळे मज माझ्या क्षोभा ओ सखिया वेशिया तुम्ही प्राणवल्लभा. त्याच्या गोकुळातल्या गवळणी होत्या ना, त्यांच्या शरीरावर सुद्धा भगवान कृष्णाचं तेज आलं होतं. शरीरावर सुद्धा म्हणजे खरोखरच मनातून भगवंताची भक्ती करतात, भगवंतासाठीच करतात, त्यांच्या शरीरात सुद्धा बदल होतो. पालटे काया यन लब्धा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. नाहीतर किती जर असे आहेत महाराज, दिसायला पुष्कळ त्यांची सेवा चालू आहे, एक दिवस दम नाही, पण पाहिलं तर असे डाकूच दिसतात नुसते. विठाला विठाला त्याचा आपल्या शरीरावर भेद पडला पाहिजे, शरीरावर सुद्धा ते दिसलं पाहिजे का हा खरोखर भक्त आहे की नाही. पण त्याचे परिणाम सांगितलेले मनासहित पालटे काया, काया सुद्धा बदलून जाते. ब्रह्मी मन ही राम झाले, मन ही राम झाले, प्रवृत्ती का सुनी कैसे मूर्ती सियारे, मूर्ती सियारे. मन ही राम झाले, मन ही राम झाले, प्रवृत्ती का सुनी मूर्ती सियारे, राम झाले. मन हे राम झाले, 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 मन हे राम झाले. प्रवृत्ती प्रासोनी कैसे निवृत्ती सियारे, प्रवृत्ती प्रासोनी कैसे निवृत्ती सियारे, प्रवृत्ती प्रासोनी कैसे निवृत्ती सियारे, प्रवृत्ती प्रासोनी कैसे निवृत्ती सियारे. मनात होणारा बदल, शरीरात होणारा बदल. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्ती असे आले, मन हो राम रंगी रंगले. हे मन जर भगवंताच्या रंगामध्ये रंगून गेलं तर मनाचे जे काही स्वभाव आहे ते बदलून जातात. कारण मनाचा स्वभाव आहे चपळता, चंचलम ही मन कृष्ण. हे माणसाचं मन बघायला गेलं तर काही वस्तुरूपानं नाही. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावे. मन नावाची काही अशा वस्तू नाही. जसं आपण डोळे दाखवू शकतो, कान दाखवू शकतो, हे हात दाखवू शकतो, पण मन किती बाय कितीचं. एक कल्पनासारखाच विषय मारतो आणि त्याला इतकी गती आहे की विमान काय, कोणतंही तुम्ही भारीतलं विमान आणा, इथून विमानाला मुंबईला जायला किती वेळ लागेल? अर्धा घंटा तर धरा ना. पण मन, मनाने मुंबई पाहून इथं सुद्धा बरेच लोक कीर्तनात काय काय पाहून येते. तुम्हाला वाटतं का 2 घंटे मन ठिकाणी राहतं? मन काय करेल त्याचा काही नियमच नाही. आणि ते जर कीर्तन करायला दिसलं असतं ना, त्यांनी कीर्तनच बंद केले असते. नको रे म्हणे, काय खरं नाही म्हणे. मग लोक कुठं भटकूट राहिले, मी आपलं बोलून राहिलो. मन ठिकाणावर नसतं. रामायण सांगत होते आणि मोठं रंगून सांगायला लागले. रावण आला आणि याचं रूप घेऊन आला, साधूचं रूप घेऊन आला, सीतेला उचललं. सीता आक्रोश करू लागली. आता सांगणारे रंगून सांगतात. आणि मग रावणाने काही ऐकलं नाही, पकडलं महाराज आणि हे असं फरफटीत नेलं. ते रामायणवाले सांगायला लागले, फरफटीत नेलं. त्याच्यात 2 महिला म्हणायला लागल्या, नांदतच नसेल ना,
त्याच्यामुळं नेली फरफटीत. म्हणजे आहे का ध्यान? काहीतरी आपलं दुसऱ्याच गोष्टीत गुंतलेलं आहे. हो, काही तर नाती नातू घेऊन येतात, आणतात नाती, एवढा मोठा कापूस घेऊन येतात कथेमध्ये, वळतात वाती, खेळतात नाती, आणि डोक्यात काय बसेल? माती. हो, अशी ही स्थिती आहे. हो, म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत महाराज, या मनामध्ये इतकी चंचलता आहे की बहुत चंचल चपल. अर्जुन सुद्धा म्हणतात, चंचल मी मन कृष्ण प्रमादे बलवतुरम तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. अर्जुन म्हणतात एखाद्या सोसायटीच्या वाऱ्याला कुठं असं आकडून घेता येईल, दाबून ठेवता येईल, पण मनाला नाही ठेवता येईल. इतकं कठीण मन आहे, पण ते मन या भगवत ध्यानानं स्थिर होतं. म्हणजे मनासहित पालटे मन स्थिर होतं. त्या मनाला इकडं तिकडं पळण्याची सवय कमी होऊन जाते. कारण मनामध्ये एक गुण चांगला आहे, त्याला जर एखाद्या ठिकाणी गोडी लावली की ती त्याला सोडित नाही. देखले गोडीच्या ठाया सोके म्हणून अनुभव सुखाची कौतिके दावीत जाईजे. त्याला अशा प्रकारचा हा ध्यानाचा अभ्यास दिला की ते मन स्थिर होऊन जातं. अभ्यासानं काही गोष्टी घडतात ना महाराज. एक मनुष्यानं पायी तीर्थयात्रा केली आणि आता गाव जवळ आलं, 4-5 कोसावर गाव आलं होतं. काही बागच्या गावामध्ये काही भाकरी बिकरी कोणी दिल्या होत्या त्याला, भाजी भाकरी. एका झाडाखाली बसला, म्हणजे भाकरी वगैरे खाऊन संध्याकाळपर्यंत आपल्या गावी जाऊ. 1-15 दिवस दमलेला होता बिचारा, आता थोडा आराम करू म्हणले गावाकडे जाऊन. जेवण करायला लागलं तेवढ्यात तिकडून एक मनुष्य घोडं घेऊन आला. असं हातातच आणलं होतं धरून, लगाम वगैरे हातात धरून. घोडं दिसायला चांगलं होतं, एकदम उमदा घोडं. मग या दोघाचा राम राम झाला. म्हणजे राम 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 राम, चला जेवायला. म्हणले घ्या देवाचं नाव. कुठले काय कोणीकडे चालले? म्हणले काही नाही, घोडं विकायला चाललं. म्हणले केवढ्याला विकल हो हे घोडं? ते म्हणले काही नाही, 200 रुपयाला द्यायचं म्हणे. हो म्हणला, बापरे, माणूस भोळा दिसतोय, एवढं चांगलं घोडं 200 रुपयाला? तो म्हणला, मला बी इकडं तिकडं लोकांनी दक्षिणा दिलेल्या आहेत, माझ्याकडे चांगलं त्याचं 500-600 रुपये जमा झाले, 200 रुपये आपणच घेऊन टाकू ना. ते म्हणलं मी घेऊ का? म्हणले मग आपल्याला काय, कुठं बी विकायचंच आहे. हो, त्याने लगेच जेवताच लगेच 200 रुपये दिले. त्या माणसाने घोडं एका झाडाला बांधून दिलं. राम राम, येतो. जसं जेवण करत होतं तसं म्हणला, काय मी आता एवढा दमलेलो आहे, फार देवाने चांगलं केलं, एवढं चांगलं घोडं दिलं, आता मस्तपैकी बसून गावाकडे जाऊ. जेवण बिवण झालं, पाणी बिणी प्यायला, ढेकर दिलं, घोड्यावर सगळं सामान टाकलं, बसलं. पण ते घोडं होतं खोडीचं. ते काय करायला लागलं, 2 पाऊल पुढं द्यायचं आणि 4 पाऊल मागं जायचं. 2 पाऊल पुढं द्यायचं आणि 4 पाऊल मागं जायचं. ते 2 किलोमीटर पुन्हा मागं गेलं. तो म्हणलं, याने तर माझी पुन्हा तीर्थयात्रा सुरू केली, आता मी या घोड्यावर गावाकडे कसं जाऊ? बरं 200 रुपये दिल्यामुळे सोडता बी आहे ना, ते सोडून द्यायला पाहिजे ना, त्यांनी सोडून द्यायला पाहिजे, पण त्याला सोडता बी आहे ना. अशी काही गोष्टी सोडून द्यायला पाहिजे. मला सांगा, जांभळात भोंगा निघाला, सोडून द्यायला पाहिजे की नाही? तर नाही, मी विकत घेतलेलं आहे, आता भोंग्याला खातो काय? मग जांभळासारखा जरी तो दिसत असला तरी त्याला सोडून द्यायला पाहिजे ना. ते सोडता आहे ना. शेवटी त्रस्त झाला. एक जण आला, म्हणले बाबा काय चाललंय? म्हणजे असं एक घोडं घेतलं, मी फसलो म्हणले, पण आता मी कसं काय गावाकडे जाऊ? काही नाही म्हणले, त्याचं तोंड फिरव, तुला गावाकडे जायचं ना, त्याचं तोंड फिरून घे, तू कधी ना कधीतरी गावात पोहोचण्याची गॅरंटी देतो म्हणले मी. त्याची खोड आहे ती, पण 2-2 पावलं करून तुला कधीतरी ते गावात नेऊन घालेल. हा अभ्यास आहे. तसं हा मनाला भगवत ध्यानाचा अभ्यास देता 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 त्याची चंचलता कमी होऊन जाते, ते स्थिर होतं, त्याची धाव कमी होऊन जाते. नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान, किंवा आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील या, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. म्हणजे ह्या चंचल मनामध्ये बदल होतो भगवंताच्या ध्यानानं. आणि पालटे काया, शरीरावर ते एक प्रकारचं तेज येतं. म्हणून भगवत भक्त बघा, जगद्गुरु तुकोबारायांच्या फोटोकडे बघा, आमच्या ज्ञानोबारायांच्या मूर्तीकडे बघा, फोटोकडे बघा, ते तेजस्वी असतात. त्यांच्या शरीरावर त्याचा काय झालेला आहे, बदल झालेला आहे.
आदरणीय प्रातःशून्य वैकुंठाशी भगवान बाबांचं बघा. भगवान बाबाकडे बघितलं की माणसाला बघावंच वाटतं. पण हे कसं काय फेटा बांधत असतील भाऊ, कायच महाराजांचं तेज आहे. त्याचं कारण काय, ते भगवत तेज जे आहे ते त्यांच्या शरीरावर सुद्धा उमटतं. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवाईसा. आमचे भक्त प्रल्हाद आहे, त्यांच्या अंगावर ते ब्रह्मीभाव प्राप्त झाले, तर त्यांना अग्नीपासून सुद्धा काही झालं नाही. भक्त प्रल्हादानं शस्त्रापासून काही झालं नाही. हे शरीरावर त्यांच्या त्या छटा उमटल्या. जसं ब्रह्माचे लक्षण सांगलेले, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः, हे जसं ब्रह्माचं लक्षण त्याप्रमाणे त्यांच्या शरीरावर त्या छटा उमटल्या. आमच्या ध्रुव बाळांच्या छटावर ध्रुव प्रल्हाद सुदामाने ओढी, हे जे वर्णन आहे महाराज, ध्रुव बाळ आहेत, भक्त प्रल्हाद आहेत, भक्त सुदामा आहेत, त्यांच्या शरीरावर ते भाव उमटले होते. म्हणून तर भक्त सुदामाला सोन्याची नगरी सुद्धा गोड लागली नाही, भगवंताने दिली. असं आहे ना, सुदामा ब्राह्मण शुद्ध भाव देखोनिया, शुद्ध भाव देखोनिया, भाव सोनिया हे त्याचं ध्रुपद, विठोबाचा धर्म लागून. काय झालं, आम्ही लहान होतो ना, आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं होतं की आधी भजनी मालिका पाठ करा. म्हणून आम्ही ती केलेली आहे. कोणत्या अभंगाचं कोणतं ध्रुपद वगैरे सगळं असतं. तर या ठिकाणी सांगितलं की सुदामा ब्राह्मण, त्याला सोन्याची नगरी दिली या भक्ताला, तरी परंतु ते त्याच्यामध्ये रममान झाले नाही. नको म्हणले, काय करायचं सोनं, ते एक प्रकारचं मनुष्याचं मन मोह राहतो सोन्यामध्ये, त्याच्यात मनुष्याचं मन गुंतून जातं. म्हणजे साधू संत जे ते मोहात सोडून देतात, हे नको आहे. कारण भरतराजा या भागवतामध्ये कथा येते ना, जड भरतराजा नुसत्या हरणाच्या मोहात गुंतला, तर त्याला 2 जन्म घ्यावे लागले. एक हरणाचा घ्यावा लागला, पुन्हा एका ब्राह्मणाच्या घरी घ्यावं लागलं, फक्त एका हरिण बालकामध्ये मन गुंतल्यामुळं. आणि आपलं कुठं कुठं मन नाही महाराज, सगळ्याच ठिकाणी गुंतलेले. पाणवठ्यावर महिला अशा पाणी भरत होत्या ना, नळ आला तर एक महिलाच्या सकाळी सकाळी डोळ्यातून पाणी पडायला लागलं. ती मैत्रिणीने चाललं, म्हणले सकू काय झालं रे, म्हणले चमचा हरवला. ते म्हणले बापरे बाप, काही सोन्याचा होता का, म्हणले नाही. चांदीचा, म्हणजे नाही. मग काय पितळाचा होता का, म्हणजे नाही. मग कशाचा होता, म्हणले बाबा संक्रांतीच्या वाहनात आलेलं. आता संक्रांतीच्या वाहनात काय भारी माल देतात आपल्याला माहित नाही. मग त्या चमच्यासाठी जर डोळ्यात पाणी आहे, तर इतर गोष्टीत किती मन गुंतलेलं असेल माणसाचं, किती मन असतं माझं. हे काही सोपं थोडंच आहे. पण महात्मा पुरुषांनी हे सगळं सोडून दिलेलं असतं. आणि सांसारिक लोक त्याला सोडित नाही, सोडितच नाही, मरोस तर सोडित नाही, अशी स्थिती होती. आणि महात्मा पुरुषाचं वेगळं, एक लोण्याचा गोळा घ्या आणि एक चिखलाचा गोळा घ्या, आणि एक महिला मंडळाचे लांब लांब केस आहेत ना, त्याचे 2 केस घ्यायचे. एक त्या लोण्यामध्ये असं रडबडून ठेवायचं, आतमध्ये घुसून ठेवायचं, आणि चिखलामध्ये चिकण्या मातीमध्ये असं लडबडून आतमध्ये घुसून ठेवायचा. 1 घंटाभर ठेवायचं. त्यावेळेला ते चिखल कडक वाळून जाईल.
आता मला सांगा, हा जो केस आहे हा एकदम आपल्या जशाचा तसा कशातून काढता येईल? इकडं तुटल पण निघायचं नाही, इकडं वाळलेल्या चिखलातून. तसे तुम्ही आम्ही संसाराला असे तुकडे झाले तरी सोडत नाही. ते जसं मुंगळा जे गुळात चिकटला ना, ते अर्ध तोडून काढलं तरी ते त्याला सोडित नाही. तसं आपण मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत कशात कशात जीव राहतो, त्याच्यात जीव त्याच्यात जीव. शेवटी आपण कावळ्याचा घास सुद्धा घेत नाही. एक म्हातारी 80-90 वर्षाची मेली, ते स्मशानभूमीमध्ये ते सगळं काक बली काढला आणि तिथं ठेवलं. कुठं कावळा शिवायलाच तयार नाही. मग ते काही महिला होत्या, म्हणले आजी तुमचं काय राहिलं आता, घ्या ना घ्या. पोरं झाले, नातू झाले, नातसुना पाहिल्या, घर झालं, सगळं झालं, काय राहिलं, घ्या तरी घ्याय ना. शेवटी एक बाई पुढं आली, ती म्हणली ती तशी नाही घ्यायची. ती म्हणली तुमचे जे लुगडे साड्या आहेत ना, ते आम्ही काहीतरी लोणच्याची बरणी घेतल्याशिवाय देणार नाही, तुम्ही घ्या. आता तवा घेतलं तिने. हो, एवढा आपला गुंतलेला कार्यक्रम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पण महात्मा पुरुष त्याच्यातून मोकळे झालेले असतात, त्यांचं मन भगवद्रूप झालेलं असतं. म्हणून मन बदलतं, शरीर बदलतं, शरीरावर त्याचे भाव येतात. मनासहित पालटे काया, ध्यानी ध्याता पंढरी राया. पंढरी रायाचं ध्यान करा, प्रेमानं करा, तर त्याचे बदल बरोबर होतात. जसं औषध घेतलं की त्याचे परिणाम जाणवलेच पाहिजे. एखादा आजार आपल्याला झाला आणि त्याचं औषध जर योग्य दिलं तर त्याचे परिणाम होतात. योग्य डॉक्टरकडे गेले आणि कोणाकडे गेले तर काही तसं फरक नाही पडणार. एका जणाला दृष्टीचा दोष झाला, त्याला एकाचे 2 दिसायला लागले, तर ते डॉक्टरकडे गेला. म्हणजे डॉक्टर साहेब मला दृष्टी दोष निर्माण झाला आहे, मला एकाचे 2 दिसतात. तर डॉक्टर म्हणले मग तुम्ही तिघं इथं कशाला आले? त्यांच्यापासून काही फायदा होणार नाही. असं ज्याला खास औषध द्यायची माहिती आहे त्याच्याकडे जायला पाहिजे, तेव्हा ते काम होईल. नाही तर काय काम होणार? माहिती पाहिजे ना. ते पेशंट असं झोपलं होतं बरं का पेशंट, आणि ते डॉक्टर गेले तिथून, त्याने हात लावला, थोडं तपासलं, असं मेलं म्हणजे मेलं. तर घाबरलं, ते जिवंतच होतं. ते घाबरलं, ते तटकन उठून बसलं, म्हणजे यार मी जिवंत आहे ना. तर ती नर्स लगेच त्याला दाबू राहिली, तुला लई कळतं का? डॉक्टर म्हणले मेलं, तुला लई कळतं का? माझी शहाण्या. हो, पड गपचूप. मोठा आला शहाणा म्हणजे अति म्हणा चाललं. असं कोण चालतं का सांगा? मग कोणतरी पळत गेलं, म्हणजे डॉक्टर साहेब ते जिवंत राव, आणि तुम्ही आज कसं काय तपासलं? म्हणजे त्याची ठोके बंद झाले. म्हणजे ठोके बंद झाले, तुम्हाला कसं काय दिसले? म्हणजे अहो तुम्ही ते कानात पण नाही घातलं, गाळ्यातच गुंतलेलं आहे ना. तुम्ही नीट कानात घालून तर पहा ना, ते त्याच्या गळ्यातच गुंतलेलं होतं, इथं पण नाही लावलं त्याने, म्हणजे मेलं. असं कोणी भेटलं की आपला कार्यक्रमच वाजला समजा. म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपल्याला ह्या औषधाचे परिणाम झालेच पाहिजे. नामस्मरण करता परिणाम झालाच पाहिजे. हेची भवरोषा रोगाचे औषध. जन्मजरा तुटे व्याध अनिक काही नव्हे बाद, करील वध षडवर्गा 6 रुपल्या वेडोळा. 6 वाठरांचा मेळा पदर लागून येदी खळा, नाम मंत्र माळा विष्णू सहस्र. म्हणून ध्यानी ध्याता पंढरी राया, मनासहित पालटे काया. अशी एक अवस्था होते महाराज, वाणी कुंठित होऊन जाते. ती गोष्ट दुसऱ्या कडव्यात सांगितलेली आहे.
बोला कैची उरी माझे मी पण झाला हरी. तुकोबाराज सांगतात की ध्यानी ध्याता पंढरी रायात मनासहित पालटे काया. असं जर खरोखर प्रेमानं भगवत ध्यान केलं तर आपलं मन बदलतं आणि शरीरावर त्याच्या छटा दिसतात. भक्तांच्या शरीरावर सुद्धा छटा दिसतात. हे माणसाला त्या जीवनामध्ये तशी अनुभूती आली पाहिजे. आपण दिंडीमध्ये वगैरे जातो, काही जे निष्ठावंत वारकरी मंडळी आहे त्यांच्या शरीरावर सुद्धा आपल्याला विठ्ठलाचं दर्शन घडतं. आमचे सद्गुरू परम आदरणीय प्रातस्मरणीय मुकुंद काका महाराज ते कीर्तनात नाचतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये आम्हाला विठ्ठलाचं दर्शन घडतं. त्याच्या छटा शरीरावर येतात ना. आणि तेथे बोला कैची उरी, मग बोलणं संपून जातं. मौन होऊन जातं. मौन गा तुझे राशी नाव, मौन होऊन जातं. तिथे काही जास्त बोलण्याचं काही काम राहत नाही. तो आनंद प्राप्त झाला म्हणजे वृत्ती स्थिर होते. काही बोलायचं बोलणे खुंटले परे ही परते बोलणे खुंटले वैखरी कैसे मी सांगे कानडाव विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावे लावे. वाणी कुंठित होते. म्हणून तर भक्त त्यांच्या आनंदामध्ये असतात, आत्मसुखामध्ये विलीन असतात. त्यांना कुठल्याही प्रकारची चित्तामध्ये वासना राहत नाही, काहीच इच्छा राहत नाही. न पारमेष्ठ्यम न महेंद्र कृष्णम न सार्वभौमं न रसाधिपत्यं न योग सिद्धिर पुनर्भवं वा मय्यर्पितात्मेच्छति मद्विनान्यम्. काहीच त्याला आवश्यकता राहत नाही. तुम्ही ब्रह्मांडाची कुठलीही गोष्ट द्या त्यांना काही त्याची गरज वाटत नाही. ब्रह्मादिकपदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त धनी जडो देशी, काहीच लागत नाही महाराज. त्यांचा तो आनंद त्यांना प्राप्त झालेला असतो. ते शब्द तिथे कुंठित होऊन जातात. म्हणून तेथे बोला कैची उरी माझे मी पण झाला हरी. जे आपण या व्यावहारिक लोक, आपण संसारिक लोक या माझे मीपणामध्ये गुंतून गेलेलो आहे तो त्यांचा माझेपणा परमात्मा होऊन जातो. मी पण परमात्मा आहे, माझा परमात्माच आहे. मी सुद्धा विठ्ठल आहे. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा. बहुत बढ़िया. ही एक संतांची अवस्था आहे. मी माझं, मी पण विठ्ठल आणि माझा पण कोण आहे? विठ्ठलच आहे. ही एक उच्चतम अवस्था आहे. आणि सामान्य आपण प्रापंचिक लोक
आपला मी माझा वेगळा आहे. अहम ममतेचे लवड सवडी, मातेन पवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी डहुळी ते ठेली. आपण या 3.5 हाताच्या देहाला मी 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 म्हणत असतो. मी गजा भाऊ, मी राम भाऊ, मी वामनराव, मी परशुराम, असं काही काही म्हणत असतो. तुम्ही मला काय समजू राहिले? माझ्या मनात आले ना तर जिकडं तिकडं करून टाके. मग जर एकदा डोकं फिरलं तर मग 2 एकर विकणं का होईना तो वाटच लावून टाकतो. अशा प्रकारचं हे मी 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 असं आहे, मी तसं आहे, याचा खूप अभिमान, या शरीराचा खूप अभिमान. एक 70 वर्षाच्या वयामध्ये मनुष्य गेलेला आणि तो एक दिवस काय त्याला लहर आली काय माहीत. घरात बायको काम करीत होती. म्हणले ए ऐकलं का? म्हणले काय? अरे मी लहानपणी लय गोजीरवाना दिसत होतो बरं. ती म्हणली त्याच्यात काय नवं, लहानपणी तर कुत्र्याचं पिल्लू बी चांगलं दिसतं. असं हे शरीराच्या बाबतीमध्ये हे सगळं याचा मोह फार असतो माणसाला. मी अमुक आहे, मी तमुक आहे, हे माझं आहे, घर माझं आहे, पत्नी माझी आहे, लेकरं माझे आहे, शेती माझी आहे, व्यापार माझा आहे, धन माझं आहे, सोनं माझं आहे. हे मी माझेतून सुटणं फार कठीण. देह समर्पिते देवा आणि काही तुला घ्यावा होईल अथवा तुमने देह समर्पिते देवा आणि काही तुला घ्यावा होईल अथवा खूप उत्कृष्ट प्रमाणे देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईला घवा तुका म्हणे आनंद. हे असं जर केलं तर आनंदीच आनंद आहे. म्हणून सगळ्यांनी एकदा मोठ्या आनंदानं भजन करा. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. मला नाव माहिती नाही पण मृदंगाचार्य फार गोड आहे. गायक लोक फार छान आहेत. लेंडे महाराज का? हां, खूप सुंदर, एकदम बेस्ट. हे पण फार साथ चांगली करतायत. जसं यांनी धोतर घातलं तसं घालत जा. कीर्तनापुत्र घाला तुम्ही सगळेजण. तुम्हाला विनंती आहे, काही असं आज्ञा नाही. कीर्तनापुरतं घाला. बघा किती छान वाटतं. संप्रदायाचं आपलं भूषण आहे. याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन. आपलं लेणं आहे वारकऱ्याचं, त्याचा आपण अभिमान धारण केला पाहिजे आणि ते आपण वापरलंच पाहिजे. सकारात्मक गोष्ट आहे. असो, आपला वेळ संपल्यामुळं आपण काही आता जास्त बोलणार नाही. तुकोबाऱ्यांचा हा फार गोड अभंग. ध्यानी ध्याता पंढरीराया, मना सहित पालटे काया, तेथे बोला कैची उरी, माझे मीपण झाला हरी. माझा मीपणा संपून जातो, जो आपल्याला जन्ममरणाला कारणीभूत आहे. हे सगळ्या गोष्टी जे काही जगामध्ये आहेत, तुमच्या आमच्या मागे लागलेलं हे झेंगट आहे, मी माझं, हे अनेक जन्म घ्यायला लावणारं झेंगट आहे. ते मग ते संपून जातं आणि चित्त चैतन्य पडता मिठी, दिशे हरिरूपा उघी सृष्टी. तिसरं कडवं आहे चित्त आणि चैतन्य. हे चित्त त्या ठिकाणी चिंतन करता 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 चिद्रूप होऊन जातं.
चिंतन करता 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 चिंतने चिंतने तद्रूपता तद्बुद्धयस्तदात्मान तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः बुद्धिनिश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी अपनापन ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशी चिंतन करता 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 तद्रूप होऊन जातं, एक रूप होऊन जातं. म्हणून त्या ठिकाणी हे चित्त चैतन्यापडे पडली मिठी दिशे हरिरूप अवघी सृष्टी. मग सगळ्या सृष्टीमध्ये एक परमात्मा दिसतो. आहे म्हणून दिसतो का नसतो म्हणून दिसतो? आहेच, कारण त्याच्यापेक्षा दुसरी गोष्टच नाही. ज्याप्रमाणे ती एक गवळण म्हणते की मला जिकडे तिकडे कृष्ण दिसू लागलेला आहे. कहाँ पगडारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा कान्हा रे मन मोहनला सबही विसरू देखे गोपाळ. म्हणून दिशे हरिरूप अवघी सृष्टी तुका म्हणे सांगो काय एकाएका वेळ संपून गेल्यामुळे आपण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज म्हणा आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहातील दुसऱ्या दिवशी सेवा म्हणजे दुसरं पुष्प हरिभक्त परायण श्री रामभाऊ महाराज सारला
छत्रपती संभाजीनगर यांनी अतिशय उत्कृष्ट सेवा केली. महाराज म्हणे किती वर्ष झाले काही सांगणार, पण आता 18 वर्ष झाले. कारण काय, इवलेच रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. 24 जानेवारी